आपण राजा बाजारला तर येऊन राहिलो बा, पण राजा रोजदारीला माग झालो हो. हा काही मेळ नाही येऊन राहिला बा, फालकं सिद्धच होऊन नाही राहिलो, जे आणा त्याच्यात घाटाच आहे. गळ्या गण्या लस मंदावले रे बाजार, नाही तर असा तेजी तशी हा बाजार की बस गेला. हा पण लगा गिराईकच नाही बा मार्केटमध्ये, काय बा आता पाहिजे आपल्याला 2 गोऱ्या पण एक घेवाल नाही. धोंडराम भाऊ आपला बैलाचा धंदा बंद करायला पुरते, आपल्याला मसाळे नांदा घ्यायला पुरते. हो मसाळीत आहे त्याची चांगली, कारण की आता पाहणं त्या समाधाननं दलालानं पाहणं केवढं मोठं गिराईक आणलं. 3 म्हशी पाहिजे त्या माणसाला, आपल्याला म्हशी असतात त्या मस्त मारल्या असत्या आपण. थांब गण्या आपण तोच प्लॅन करू. आता बस झालं हे, आता बैल फैलं हे बैल आता मे महिन्यात विकत जाऊन वर्षभर मसाळा विकत जा. हा मसाळी चांगली कमाई आहे, मसाळाच पुरता. या समयाला तुला गेम समजला नाही, जिकडे जास्त नोटा तिकडे पैसे तो आपल्यासारख्याला सपोर्ट नाही करत की समय. अरे आपण त्याला किती देतो, 200 400 500 देतो. त्याने लालूच कशी आहे, 5000 10,000 अशी लालूच आहे त्याला. एक म्हशी जिंकली 80,000ची की 70,000 पेपर आहे, तिथे 10,000 शेत घालते समय, अशी दलाली काढते समय. अरे बापा समाधान दलाल सारे माग आहे बाजारात. हे एकही दलाल त्याच्या बरोबरीचा नाही आहे. तो गडी 2च गिराईक करते, पण कसे तगडे. हा हप्त्याची 20,000 नाही दिसतो. हा बेकार आहे तो समाधान. पाय रे मला वाटलं धोंड्या असेल कुकडे, धोंड्यादडी करून बसला बापा कोपऱ्यात. चुपकी घ्या लागेल आपल्याला, कसं आपले भांडण फुटलं पाहिजे बरोबर, कसं लाईन ना लागेल शेटी. अरे बापा शिवलाल भाऊ कुकडे आला तू? तुझ्याकडे चाललो ना बा धोंड्या, तुझ्याकडे चालो. बापा रे आज बरं आला बाबा माझ्याकडे. काय काय बैल पाहिजे ती, काय पाहिजे तुला, गोरे पाहिजेत काय? गोऱ्यात ना आपलं चांगली जोडी, चांगली प्युअरची गोऱ्याची. हा काय बैल वागोया जमाना राहिला गळ्या, त्या बैला धंदा ते सोडून तू कोणी नाही हुंगत आता बैल येईल. आता ट्रॅक्टरवर आलं का, बैल फिर कोणी वापरत नाही. मला काल पाहिजेत गोरे, काल थंड होऊ द्यायच्या मागं, चारा टाक कुटरा टाक, रोज वावरात नाही, घरी यान पाणी पाच 2 खेळ. अरे हॅट कोण वागून बी गोरेन फोरेन बैलन फैल होतेच, काही सांगू नको तू, ते दुसरं काम होतं. शिवलाल तू खरं बोलून राहिला. कसं आता बैलाचा जमाना राहिला नाही, ट्रॅक्टरचा झाला भाऊ. पण कसं आहे, पण बैलाची सर ट्रॅक्टरले नाही गुरं, हे लक्षात ठेव. हो डबल बैलावरच या लागेल. तो बैलाचा विषय राहू देन बाजूले. आमच्या गावातले समाधान बरोबर 2-3 जण म्हशी घ्यायला येला. तो कसे दिसले का तुले, भेटले काय? समाधान दलाला बरोबरच ना. अरे हो ना, 2 एक टोपीवाला आणि एक तो टकले आहे, 2 जण दिसले बा. हो म्हशी घ्यायला गेला ते, मला भेटले ना ते. मी म्हटलं त्या समाधानले आपले गोरे देऊन टाक म्हणून त्याले, पण नाही म्हणे म्हैस घेणार. हा त्या राहते आहेत का ते पाहते तर बळी असं. मी 3 म्हशी घेऊन राहिला तर माणूस 3 शिवलाल भाऊ. तो टोपीवाला जेवढा मोठा दिसते तेवढा खोटा बी आहे बोलतो. हा कसं त्याले कसं दडपून द्या तुम्ही चांगलं. हा 70,000 इमेज लाखाला मस्त की मारा द्यायच्या बरोबर, फिल्डिंग लावा तुम्ही. पैसा आहे द्या, तगडा पैसा आहे. आणि कसं त्याला त्या टकल्याला देण्यात ना म्हशी घेऊन, तर कसा दडपून द्या त्याला चांगला. समाधानाने सांगा तुम्ही पद्धतशीर. दडपून द्या समाधान नाही का सोबत, काही बोलत राहिले का शिवलाल भाऊ? हा ते जमते काय? बाजारात का माशा मार्या राहता का रे हो? हा एवढ्या मोठ्या बाजारात माशा मारून राहिले काय? अबे हेबाळे हो. अरे बापा बेपारी पटवा ना, म्हशीवाले बेपारी जेवढे असतील तेवढे सांगून द्या की तसं तगडे भाव सांगायचे. बडी असा मी आहे, पण तुम्हाला हेबाळे समजतच नाही. हा कसा जुगाड लावतो, तुमची फिल्डिंग लावतो तुम्ही नोटा कमा, मले कमवू द्या आणि त्याला फसवून टाका चांगला. त्या नामे आमच्या गावात लावतो. हो शिवलाल भाऊ ते काम नको सांगू रे बा आम्हाला बाजारात राहा लागते बा. काय खेट्टा खायला लावतं का बाबा? ते नको सांगू आम्हाला. हा काय अशी सोबती वागत राहतं बे धोंडीराम तुले काय? हा गडी तू यांना डायरेक्ट नाही होऊन राहिला बा. अरे चाल तूही कमी कर, मला करू दे. हा जुगाड लावणं. तू बजरे गंजा तुला काय समजते बे? शिवलाल भाऊ तर बरोबर. चाल शिवलाल भाऊ चाल. हो चाल. हे लटरफूस लोक सोबत नको वागत जाऊ ना धोंडीराम, कसे पॉवरफुल लोक वागत जाय ना. ते नवा आहे तो बोरगा, नवीन आहे सर. मार्केटमध्ये त्याला जोरानं होऊन याला, कोणाला कसं कापा लागते तर काय बा. काय धंदे आहेत रे बा हे लुच्चे का? हे आपल्याला पटत बा. इमानदारी जेवढं भेटेन तेवढं खावा माणसानं. हा बरं तेरे अब्बा का गए? अब्बा खाना खाने को गए. बोलो धोंडू भाई क्या बोलते? बार ये आदमी है ना शिवलाल भाई, इसके गांव के आदमी आने वाले तेरे पास भैंस लेने को, तो कैसा उसको भाव बढ़ा के देने का. हाँ मैं ये बोलने को आया था. इसकी क्या गारंटी है कि वो भैंस मेरे से ही लेंगे पैसा बढ़ा के भी? हाँ उसकी कोई गारंटी दे सकता है क्या? गारंटी होगी तो मैं क्या फिर लाख की मैं 2 लाख में बताता, मेरे को क्या है. अरे भाऊ आमच्या गावातला तो समाधान दलाल आहे त्याच्यासोबत. आता तुम्ही तर वैक होतो त्याला दर बाजारले असतो. तो बाजारमध्ये तो माणूस तर तुम्हाला मैदान कसा फसवणार आहे तर. हां तो बरोबर गॅकटे कसं तुम्ही त्याच्याकडे सेटिंग लावा पद्धतशी. बाबा वो समाधान नहीं है क्या? अरे मग तो कोई टेंशन नहीं लेना बा. क्या वो पहले बता नहीं होना ना, गिराइक टॉप नहीं है फिर वो. कोई टेंशन नहीं लो. हाँ मैं बता करता था क्या तो. हाँ धोंडीराम भाई टेंशन मत लो. चल जब्बार काम कर दे तू. हाँ ठीक है मैं आता. ओ भाई तुमको हिसाब वगैरह नहीं होना, कुछ दलाली वगैरह उसमें? नहीं तो फिर कैसा टाइम पे बता दूंगी कि भाई मेरे को भी चाहिए दलाली. फिर कैसा टाइम पे नहीं मिलेगी वो. पहले बात बता देना क्योंकि मैं उधर से निकालूंगा. भाऊ आम्हाला काही दलाली फलन नको देऊ. आम्ही काय दलाल आहो काय? फक्त सांगायला आलो कसं समोरच्याची कसं जिरो नाही आम्हाला, म्हणून तुला सांगायला आलो आम्ही. ठीक आहे चलेगा. हाँ जा जब्बार वो धोंड्यावर शिवल्या काय को आया था इधर.
वो शिवलिया को पहचानते क्या बाबा तुमने डायरेक्ट उसका नाम लिया? हाँ मैं पहचानता हूँ उसको। बोल बोल क्या बोल रहा था? अरे वाह वो शिवलिया है ना, उसके गाँव का कोई गिरे आ रहा है, बड़ी आसानी बोल रहा था वो, क्योंकि उसको भैंस लेना है, 3 भैंस लेना है उसको। तो कैसा अपने पास आएगा वो गिरे का समाधान भाई उसके साथ में वो दलाल। हाँ तो कैसा वो भाव बढ़ा के देने का ऐसा बोल रहा था वो। जब्बार एड़ा बना मत कर, वो उसके पीछे मत लगो, बावली आदमी है, अपने को ऐसा डूबा देगा वो। हाँ हाँ उसको वो धतींगे, वो उसके पीछे मत लगना, वो शिवले के। हाँ और धोंडे के बाजू में नहीं रहने का। धोंडे का भी कोई सुनना नहीं, वो भी लूटने वाला आदमी है। अपने को ऐसा ईमानदारी के अल्लाह के नाम से धंधा करने का भाई। हाँ बाजार में रहने का, बाजार में टिकने का अपने को। कैसा शिवलिया के पीछे धोंडे के पीछे लगेंगे तो अपना नाम कैसा डूब जाएगा, खलास हो जाएगा, कोई गिरेक नहीं आएगा अपने ऊपर। हाँ बोल देता मैं जरूर को, ईमानदारी का धंधा ईमानदारी से चलने दे। हाँ अब्बा तुमने बताओ सही है। हाँ हाँ अपन को उसके पीछे नहीं लगते बा। ठीक है चल मैं आता बाजार में से, कहीं बैल वगैरह देखता कुछ। हाँ आओ अब्बा। रामदेव ह्या म्हशी घ्या राजा, लहान पोटे बी आहेत मस्त ना, आपल्याला परवडतात बी ह्या. तुम्हाला सांगतो 50,000 रुपये गेम आहे हा. अवघड्या दगडू मली पटला गड्या. समाधान भाऊ यायचा भाव विचार बरं, चाल बरं विचार बा. नामदेव ह्या लोळात ना बे पायनं, हा लोळात ना गड्या ह्या. हा जब्बाऱ्या मुले पैसे नाही देणार ना, साधा मादलालीच गुंडी अटकी आणि हे म्हणाले हेच घे, कसं काय करा तू देणारे समाधान भाऊ. लोड असल्या चालतात आपल्याला, कसं आपण घरी खाऊ पिऊ घालू ना, पण मग आपल्याला स्वस्तात भेटतील ना. हा असं 1.5 लाखाचा कार्यक्रम 3 भेटतात ना 1.5 लाखात. भाऊ विचारा त्या व्यापाऱ्याला, ह्याच घेणार आपल्याला. टाप दिसून राहिला मस्त कारवाळा. हो पहिला आडवतात ना म्हशी पाहणं. 8 जनावर घरी नेले की समाधान भाऊ 10 वर्ष पाहायचं काम नाही, 10 येत होतात आपल्या अडीचा, इकेचंही काम नाही. म्हणून म्हणून राहिलो की कसं आपल्याला परवडते, तर कसं विचार त्याले उभा आणतो. अरे जब्बार तेरे अब्बा का गए? अरे अब्बा बैल देखने गए ना. बोलो समाधान भाई क्या आहे तो बोलो. या 3 वगैरेचं सांग बा काय द्यायला लागते, तर काय घ्यायचं आहे तर लवकर. काय समाधान भाऊ तुम्हाला काय सांगा लागते का राजा? काय माणसं आहे बा तुम्ही, मजा घेऊन राहिले. तुम्हाला सारं माहित आहे बाबा. हा काय घ्यायला लागते तर तुम्ही सांगा की बा हा एक आकडा दिन मी झाला. काय तुम्हाला काय दादा सांगा लागते त्या गोष्टी? ते तसं नाही रे भाऊ, तुझ्या माल आहे, तुझ्या म्हशी आहे, तू सांग काय आहे तर मा भरोसा नको सोडतो. समाधान भाऊ तुम्हाला काही जास्त सांगत नाही, 2.25 लाख होतात, पण कसं 2 लाख देऊन टाकता तुम्ही. बापा पहिला डूचा वगार आहे रे बा, 25 हजारात तर हुंकत नाही का आमच्या असल गाजा बाजारले कोणी द्यायले. आणि मोठा आडी सांगून राहिला गाड्या तू. हा दे नसेल तर दे, एक आकडा सांग. 2 लाख आणि 3 लाख कायचं काही बघून राहिला की बे हालाय की तू या काही. तुझ्या आपला काही सौदा होत नाही. 25,000 कोण देऊन राहिला तुले? कोणता असा गाजा बाजार चढून घेतो बापा तू? जाय बापा समाधान घेऊन जा रे बापा. ही गिरी हा का मला घाट्यात दुकान लावतं काय माया? गिट्याचं नाही भाऊ. अरे पद्धतशीर सांगणं. 2 लाख रुपये 3 मसाळायचे. अरे काही बघ ना आपलं. हा 30,000 रुपये देऊन टाक. चाल 90,000 घेऊन चाल. होय बरं मग काय चाल होय बाजूले. भाऊ 90,000 तर 3चं शेपूट बी नाही येत, आणि 90,000 सांगून राहील तुम्ही. हा तो होत नाही आपला तुमचा सौदा. जावा तुम्ही पद्धतशीर सांग गड्या तू. आता कसं 90,000 लोक आलो, तू आडी काय तू सांग ना. हा तुला बोलता नाही येऊन राहिला काही? अरे हो जब्बार, हा तेरे अब्बा जाइए थे इधर. वो पद्धतशीर आदमी बोलता, तेरा कुछ नहीं यार. अरे बाबा समाधान हे कायचं काही बोलून राहिले ना. एक म्हणते 25,000 रुपयानं म्हैस, एक म्हणते 30,000 रुपयानं, 90,000 रुपयात मागून राहिले. काय सांगा मग आता काय बोला आम्ही? हा काय बोला? यायचे जण मसाला घेतला जात नाही, कसं समाधान येईल घेऊन जायचो. हो भाऊ आम्ही काही तुझ्या थांब्या नाही आलो, आम्ही चाललो. चालेल चला 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 समाधान भाऊ, अरे थांबू नका. आई गळा हातानं गिरेक तू कसं जब्बाऱ्या घालून राहिला बरं. हा कसं येलाय लक्ष्मी घे बरं. हो कसं मागं पुढं कर थोडंसं आणि देऊन टाक मसाला. 3 जाऊन राहिले एक खट्ट्या. हो समाधान भाऊ डंगऱ्या म्हशी आहेत का माझं? हा आता 90,000 भेटतात का ह्या? पाहि ना तू. हा आता काही बोलसान तुम्ही तर कसं काय? हा मला काही पाहिजे नाही बाबा, जा तुम्हाला घेणं नाही. नाटकं करू नका, गाडीचा माय काही टाइमपास करू नका. अरे भाऊ चाललो आम्ही. चला चला. काय बा काय गिराईक येतात बा, कायची काहीच मागणं का? हा 30,000 रुपये म्हशी देता का काय बापा? हा 2 लाखाच्या म्हशी 30,000 रुपये 90,000 म्हशी 30 काही बोल ना. अरे गड्या धुंडीरा मोठीचा म्हशी टापा गड्या हटसा येतातच ते आमच्या गावातले. हो त्याला कसं टापच्याच म्हशी पाहिजेत त्या ना मेले. हो त्याची नजर लय तेज आहे लेकाची. हा अशाच म्हशी घेईन तो. हे धावून कोणी व्यापारीचे दे बरं, त्या व्यापारी आल्यावर त्याला सांगून दे असं आहे म्हणून. बरं सांगतो मी, सांगतो. हो तिरमक भाऊ बोलणार धोंड्या काय म्हणतो रे? तिरमक भाऊ या शिवलाल भाऊच्या गावातले 2-3 जण मसाला घ्यायला येणार आहे. त्याला कसं प्युअरचाच माल पाहिजे, तर कसं आणि पार्टी कशी तगडी आहे, तर कसं सौदा व्हायच्या अगोदर कसं शिवलाल भाऊ सांगायला येईल तुम्हाला. तिरमक भाऊ तुमचा जो 1 नंबर आहे प्युअरच्या म्हशी आहेत. आमच्या गावातल्या माणसाला अशाच म्हशी पाहिजेत. कसं पैसा आलाय बहु आहे तो, त्याला कसं दडपून द्या तुम्ही. हा 70,000ची म्हैस असेल तर लाख रुपये आले. हा ते नको सांगू रे भाऊ मले. हा काय सांगायचं आहे ते मी सांगेन भाऊ. मी काय कोणाला साशी देत नाही. रोज मला बाजारात राहा लागते बा. हा 1 दिवस करीन मी असं, मग का दुसऱ्या हप्त्याला माशा मारू माय बदनामी होते. हा नाही ते धंदे नको सांगू मले.
तिरमग भाऊ ऐका ना हो तुम्ही काय राजा माणसा मोठी बडी आसामी आहे ती त्या झांबलेटाला समजत नाही म्हसाळीमधलं आणि समाधान सोबत आहे ना समाधान तुम्ही चांगलं म्हणजे तास पटो राजा हो तुम्हाला येत माहिती समाधान कसा माणूस आहे तर दलाल की लाल लालची आहे तर बरोबर पाहिन ना मग मी काय करायचं आहे तर पाहिन बरोबर पा बेपारी काय आहे तर चारे बा धुंडरा कसं मागा आतले आले तर अजून बा दिसलं तर अजून बोम काय तर शिवले आलं तर आडीचा पिंटा मारायले हो तिरमग भाऊ लक्ष ठेव जा हा चला मग ये तुम्ही चाल बाबा आला आडी सांगेली बा आम्हाला बाजारात राहावं लागते धंदा करावं लागते तुझ्यासारखं थोडी आहे मोकाटी हां तुम्हाला नाही लेको काही करणं पण आम्ही आमची पांडे झाली ना बाजारात आमचा विश्वास ठेवतात लोक आम्ही बेमान्या नाही करत अशा तिरमग तो काय म्हणे रे लंबा हं आणि तो धंड्या खायला त्याच्यासोबत पोसात न बे ते म्हणत 70,000 वीस लाख रुपयाला सांग बोळी असं मी म्हणत आमच्या गावातली ती आणि त्याला कसं म्हैस घेणंच आहे म्हणजे गरजच आहे ढम्मू काय असं कर तसं कर सांगेला तरी त्या धंद्याला कसं आपल्या दावांवर येऊ नको द्यायचं तो कसं बोटा घाल्या माणूस आहे त्याच्या नान नको लागत जो बरं की आपल्याला असं गिऱ्हाईकासोबत असं करणार नाही हा तिरमग आपला इमानदारी धंदा आपले पांडे झाले याच्यात कसं गद्दारी करू नये आपल्याला गिऱ्हाईकासोबत जे आहे ते सांगायचं हो ना बा अरे जे आहे ते सांग तुम्ही पाय रे नामदेव कशी प्युअरची म्हैस आहे पाहिली हा पाय वगार बी आहे बरोबर हातात जनतेला गळा आहे गळ्या थोडी व्हायलाच वाटून राहिले गळा समाधान भाऊ म्हैस म्हणजे अशी जवान नाही म्हैस 2-3 याचे येतातले दिसून राहिले म्हणजे रॉळात बी काही एवढं पाहिजे तसं नाही आहे गळ्या राजा नामदेव भाऊ असे शिंग व्हायला म्हशीचं व्हायला आहे राजा यार तिचं म्हणजे ते बछडू बी पाहणं म्हणजे असं कमकत वाटून राहिलं अरे नामदेव आपल्याला भावराव विचारायला काय जाते कडे असू दे ना वय जराशी हा पण दुधाला जर चांगली असली तर घ्यायला काही हरकत नाही हा पहिले भाव घेऊ पाहू आपण काय तर आपल्या बजेटमध्ये बसली तर घेऊन टाकू हा काय एवढे चोचले करतो गड्या बंदा बदा फिरलो ना आपण आता कधलं फिरतं पाहू आपण आता काय म्हणते हा व्यापारी बरं समाधान भाऊ हा द्या आवाज द्या व्यापाऱ्याला कुठे यायचा पण म्हैस मला जशी पद्धतशीरच वाटून राहिली पण कसं दुधाला नाही वाटून राहिले राजा मग भाऊ काय तर हो तिरमग भाऊ अरे गिऱ्हाईक आला ना हो आता काय तिकडे झापा काढून राहिले का मग पेजान त्या चिलमा बस झाले आता चिलमा वळणं आलो समाधान अरे बोल समाधान भाऊ हे वगैरे आहे त्या म्हशीची किंमत सांग काय तर असं गिऱ्हाईक आहे ना आपल्या गावचं अरे या म्हशीची काय या म्हशीची किंमत आहे 80,000 रुपये 6 लिटर दूध देते भाऊ 2 टाइमचं 12 लिटर पण माल कसा आपला गॅरंटीचा आहे दुसऱ्या येताची म्हैस आहे पण राजा भाऊ मला वाटून नाही राहिलं बा 2 येताची असेल म्हणून 3-4 येत व्हायला तिचे कारण की ते वगारू सांगते ना वगारू कमकवत आहे ना पुरी डबलं तर म्हैस व्हायला राजाचे डमडम तर वाटून राहिली पाहणं सारे हड्ड्या बाहेर पडल्या त्या म्हशीच्या हा 2 येताची म्हैस कशी असते पिल्ल असते एकदम मासानं गलगल आणि हे पाहणं हा खेकड म्हैस आहे किंमत 80,000 रुपये हा 40,000 अशा भेटून राहिल्या राजा भाऊ 40 आणि 45चा जमाना गेला आता विसरून जाते आता नाही भेटत अरे आता तर खाली होईसल्या का 50ची घ्या लागते बाबा हो अर्धी गड्डी मोजाच लागते काय म्हणतात रे भाऊ हजारात मागून राहिली ते मी सांग आता भाऊ कसं करतं रे का रे बा समाधान भाऊ तू रोज बाजारात येतो गड्या आणि ही तुझ्या बरोबरची 40 आणि 45 मध्ये म्हैस मागून राहिली भेटते का कुठे सांग बरोबर येईल काय तुम्ही 80,000 सांगितले समोरचा 40,000च म्हैन ना आता 80,000 म्हैस आहे तुम्ही तरी पाहा ना हा तुम्ही पद्धतशीर सांगितले असते तर त्या माणसाने पद्धतशीर सांगितले असते कसं आहे समाधान भाऊ मला घरातच म्हैस 75ची पडेल आहे मग आता 2-4 हजार रुपये मला पाहिजेच नाही काय आणि तुमच्यासारखे भेटतात मग त्याच्या त्याला 1,000 द्या लागतात आमच्यासाठी काय उरते सांग खर्च नाही लागत काय हे पाणी ढमूक एक माणसं टाकते ना व्यापारी आम्हाला काही पाहिजे नाही बाबा तुमची म्हैस तुमच्याच ठेवा आम्हाला नाही पाहिजे चला बाबा चला समाधान भाऊ चला नामदेव समाधान भाऊ अरे माणूस आहेस रे बा तू अरे का मी का 80 सांगितले का तुम्ही दिले का अरे होती ना कमी जास्त काही अरे असं नको करू ना भाऊ काही कमी नको करू बापा जास्त नको करू राहू दे तुम्ही तुझ्याजवळ हा पहिले का 80,000 सांगून राहिला कुठल्या कुठी हा 50,000 80,000 कोण घेते बे जाऊ दे टेन्शन नको मामा त्या म्हसाळ्याला गिऱ्हाईक कधी लागते हो बा काका ना मामा 100-60 करून पटकन विकून टाकायला आपण कोणत्या कमाई करून आणला त्या चोरीच्या जात की नाही पटकन फुकाने ह्या सस्त्या मस्त्या बाव हो गिऱ्हाईक तर यायला पाहिजे इकडे या कोपऱ्यात कोणतं गिऱ्हाईक नाही येऊन राहिलं ना आता तुम्ही तर पाहूनच राहिले गिऱ्हाईक आलं का कोणतं तरी गिऱ्हाईक आलं कसं आपल्याला त्या फुकणं जात ना आपल्याला का ठेवणार का घरी वागवणार त्या कोण सारा कुटारण पाणी पाहिजे द्यायले हा फुकणं जात आपल्याला गिऱ्हाईक येऊ द्या फक्त सस्त्या माल फुकून टाकू मामा इथले की नाही पहिले मला कसं निकर घ्यायचा पाहतो ना मा निकराची पुरी चायनी झाली ना ढुंगणार भक्ष पडले राजा काय सांगा नाही धुवून बाहेर यायची माझी लाज वाटते टावेल लावून या लागते तसं नाही येत आहे मला पहिले निकर घ्यायचा बा अरे भाषा तुया फक्त निकराला भक्ष पडले रे
मा निकरतो पुरा असा काही असा चिदळा बिदळा होईल काय सांगू घालायच्या लायकीचा नाही पण घालायला लागते काहीतरी अडकण पाहिजे म्हणून घालून राहिला आता काय सांगा भाषाले हो ना भाषा तुला पहिले घेऊन देतो बाबा बस म्हशी शिकू देतो तुले घेतो मले घेतो दोघाईली निकर घेऊ पण दोघे मामभाषेले का मामा तुम्हा दोघांनी घेऊन राहील निकरण मलेच राजा मलेच निकर बी नाही ना काहीच नाही मी तसाच पॅन्ट नेसून घालून राहिलो राजा 2 महिने झाले निकरा तोंड नाही पाहिलं मी तसाच पॅन्ट घालून राहिलो मी मला पहिले घे जा बापा वेगळ्या भाषा आपली अवस्था लय बेकार होईल थांबा ह्या मसाला ऐकू दे बापा पहिले बाजारात घुसली लेगडीवर की बापा खप 2-2 3-3 जोड्या कसं निकराच्या घेऊन टाका 2-2 4-4 जोड्या बनेला घेऊन टाका म्हणजे कसं 12 महिने खोट नाही सायाचं हा कसं निकरायला भोग पडायचं काम नाही हो हो मामा बापा हा तर मामा दिसून राहिला बापा यानं काय आणलं रे बापा ही केली काय आणलं रे बापा यानं बापा रे हा शिवले बिबा का आले आला बापा इकडे आता काय घालते बोट हा धडागाडीत बिबत घालणारा माणूस आहे काय म्हणते रे बापा हा आता कर बापा शिवलेन काही आफत रे बापा माझा जीव भीतो बा हातीस लागी अरे काय मामा काय आणायला केले आज आज बरे प्रगट झाले बाबा बाजारात तुम्ही अरे हा खांडू घरा आला का बापा हा तर काही खराच नाही बापा या 2 मसाळा नाही ते गेले तुकडे मारला बापा या 2 मसाळ्याचा हात मोठा डल्ला मारेल दिसते मले म्हणजे 2-3 लाखांसारखंच केलं का हो मामा पण राजा हात मारा तुमच्या सारखा राजा बापा हातगीत मारेल नाही रे बापा मा बहीणच्या घरच्या त्या म्हशी हा मा बहीण म्हणे भाऊ म्हणे मा यायचं काही रिकाम पण नाही म्हणे मसाला केले तू जाय म्हणे बाजारात मा बहीणच्या घरच्यात काहीच काही नको बोलू का ते धंदे सोडले मी आज हात मारायचे बरोबर कोणाचे असो मला काही घेणते नाही कसं आमच्या गावातलं गिराईक येणार आहे बरं कसं पाठवू का इकडे सांग पाठवून बापा गिरेक पहिले पाठवू कसं नगदचं आहे ना नगद पाहिजे आपल्याला उदार नाही कसं मा पाहुणे आहे कसं किडण्या जायला त्याला दवाखान्यात न्याय लागते म्हणून कसं नगदचं गिरेक पाहिजे आपल्याला आता पाठवतो मी बाजारात गेलो की पण मला काय देशील तू काय देशील तर बाबा तुला काय पाहिजे रे बा ह्या आता दवाखान्यासाठी इकून राहिलो बा माझा जवळ किडण्या जायला म्हणून मसाला इकून राहिलो पण तू त्यातली त्यात खोरा वाढून राहिला तुला त्यातही पाहिजे बरं काही वाटू दे जरा शिकवला बरं बापा मामा काही देऊ नको बापा पाठवतो गिरेक हो पाठव मी आज बोखाऱ्याचा गिरेक फिरेक पाठवतो आता गिरे किती वाटते राजा या शिवल्याचं काय खरं आहे रे बा 12 बिपारचा मुंजा हा अटी बोलीन काय तिकडे बोलीन काय याले नुसतं हा पैशाचा भुकेला हा वासाडं कुत्रा आहे ते त्याच्या नका लागत जाऊ तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वासच नाही ठेवायचा तो काय करीत मामा लय बोगस माणूस आहे तो लय बोगस आहे नामदेव या समोर मसाला पाहणं गोळ्या पुढे मसाला तर पुरे प्युअर आहे तरी समाधान भाऊ या म्हशी बाय बरं अटच्या आपल्याला 2 पायाकडा काही चमकून राहिल्या म्हशी तर हो गड्या नामदेव ह्याच्या म्हशी इकेल नसतात येईल ह्या फक्त तपासायच्या लागेलात की नाही लागेल अडीचा हात टाकत असतात मागून तपास नाही अटीचा दिवस हात नाही आहे त्या म्हशीले हे पाहत असतात अटे काही केलेला का म्हणजे काही बी आपलं चला म्हणतो एखाद्याला विचारायला काय हरकत आहे चाल बरं सोनेरी केस आलेले विचारू समाधान भाऊ विचारायला का पैसे लागून राहिले का राजा विचारा तुम्ही चाल बरोबर बा विचारतो का हो कोण्या गावच्यात म्हशी आलं वाटतं कडे की फासा लागते आता अरे भाऊ कनार खेळच्यात म्हशी का हो म्हशी तपासायला आणाल त्या तुम्ही ना की काय म्हणजे काय इकेला आणाल त्या बा इकरी असेल तर सांगा बरं ते घेणार इकडे जमते आलं गिरे की आता कसं हो भाऊ इकेले जाणेला पण कसं तिकडे बाजारात जागा सापडली तर मग मोठी लावल्या ह्या आता कसं आता तुम्हाला माहिती तरी मग ती तरी कशी बेपारीची द्या बापा बेपारी आपल्याला कसं एक हात्याला उभी देत नाही तरीसा तो घोर आहे ना म्हणून बापा तटीने उभ्या केल्या म्हशी नोटीला केल्या बापा आम्ही ना बरं काय किंमत काय सांगितली म्हशीची सांगा 2 म्हशीचे 1 लाख रुपये घेईन भाऊ मी अरे 1 लाख जास्त होतात ना हो 80,000 रुपये घ्या चाला द्या सोडून दोन्ही म्हशी बरं भाऊ दिल्या तुम्हाला म्हशी चला घ्या वा मोकळे इकलर मामा म्हशी आता 100 रुपयाला घेते म्हणजे मामा नामदेवरा काही स्वस्तात भेटल्या बा म्हशी 2 द्या बी 1.5 लाख या म्हशी आहे त्या नामदेवरा नोटाच द्यायच्या घरी जाऊन इकेल पुरतात आपल्याला 80,000 दिल्या ना काय मारायला काय माहिती ना कटर तो कटर मारायला काही आपल्याला भेटल्या म्हशी झाला आता चला द्या यायला पैसे द्या त्याला व्हा मोकळे चला भाऊ आणा पैसे चटकनी जा घेऊन म्हशी बापा घेणं पैसे घेणं आणि दे म्हशी आमच्या ताब्यात चाल हो भाऊ पैसे आणा म्हशी घेऊन जा जमलं ना गड्या जमलं म्हटलं का बला काढली डोक्याची चोरीच्या म्हशी जिंकून टाकल्या तर यायला डोक्याला ताण दिसायचा चालत होय फरा मामा हो बापा नामदेवरा तुम्ही तर मामा बापा हेडम घेतो ढमको घेतो टमको घेतो बापा आखरी छोटी मसाळावर काम यायला लागलं आता येईल हेलाच पाय नाही तुम्हाला डोडो करायले एखादा हेला घेऊन घ्या तुम्ही
अरे नामदेवरावचा कारभार माहित नाही का तुले? शांताबाईच्या हाती आहे, बाईच्या हाती. हा कसं शांताबाई जसं म्हणीन तसं कसं कुठं लागते. नामदेवराव आले नाही, नामदेवरावचा काय खरा तोंडा बापा मनात गावा. हेडम घेतो ढम घेतो टम घेतो, नाही नामदेवरावचं काय चालते घरी. कसा नामदेवराव हे नाही पडलं बा. हेडम आणतो म्हणा हे फसाळा आणल्या तुम्ही न. शांताबाई नाही म्हटलं का तुम्हाला की हेडम घेऊ नका म्हणून रद्द झाला का तुमचं हेडम? मसाला आणल्या तुम्ही नाही आता. देऊ आले भादर कोणा बरं काय 2-3 मोहळ्यात सांगा तुम्ही मुले. हा लय चबरून राहिला हा. आपण मसाला आणल्या त्याची गाड गईली ना द्या सांगा तुम्ही. हा आपल्याला कसं हे करून राहिला, सोडले बांधून राहा, मारू राहिला 2-3 मोहळ्या सांगा. नाही मारू नको हा बोलू नको काही. बोल द्यायला भादरू दे, कुत्र्यासारखं भुकू दे. शिवलाल कसं आहे बा, आम्ही काही मोठे माणसं नाही आहे आणि आम्हाला काही सासरे याटून पुरवठा नाही आहे. आमचं आहे कसं गरीब काम. तर कसं आहे बा, आता आंब्याला हेडं मानायला पैसे पडले कमी. आम्ही काही कोणापुढे हात पसरले नाहीत, भिकाऱ्यासारखे कोणाला पैसे मागतले नाहीत. मग आता पैसे कमी पडलेत मग काय करा, तर मग म्हशीच घ्या बा. मानल्या मी म्हशी. चुलाच्या चांगली झोपाळ्यात मारले का म्हणजे रंबो? अरे नामदेव बोलायला थंडागार करते माणसाले. या शिवल्याला बोलायला काही समजत तो. नामदेव केवढ्या आणल्या पण म्हशी? अरे साधूबा तुम्हाला माहित नाही का नामदेवराव किती किरण आहेत तर. अरे सस्त्यात मस्त आणल्या असतील ह्या म्हशी. बळ्या शिवलाल पोंगा पंडितच्याच भात भेटल्या मला रुपये 4. 2 मागून येऊन राहिला, 2 सोबत आणले. अरे नामदेव या शिवलालवर लक्ष नको देऊन बे. हा धड्या गांडीत बिबा घालणारा माणूस आहे गड्या. केवढ्यात आणल्यावर बा 2 म्हशी? मली आणणार का एखादी म्हैस? मनशीराम हो 1,20,000 आणल्या बा 2 ह्या. पाहिलं काय नाम्या खोटा बोलते लेखाचा. 80,000 2 म्हशी आणल्या नोटी म्हणजे 1,20,000 मग 40,000 रोटीच कमवते. हा धंदा करायला पुरते वाटते गड्या शिवलाल म्हसाळायचा. पुरते आल्या का दाबून कमाई दिसते मला याच्यात तर. नामदेव भाषण झालं असेल तर चालणं बा, घेणं वाडग्यात मसाळा चालणं मा पाय दुखून राहिले गड्या. काय लेखतं तुला बाजारपासून या मसाळ्या मागे पायदच आणलं बा. हाणू थकलो मी. माझा जीव गरायला ना बाबा. समाधान भाऊ हाना होंडी त्याला वळा लवकर पुढे. अरे दगडू घे ना अन्न बा. अरे नामदेव चाल घे लवकर चाल. नामदेव बा म्हशी टाप आणल्या बा. बिलकुल 1 नंबर म्हशी आणल्या बा. उठच्या तगड्या चांगल्या, दुधाली चांगल्या असतील त्या म्हशी. नामदेवची नजरच लय खास आहे ना रे. लय खास आहे बा. कोणी गोष्टीत काम म्हणजे येवण आहे नामदेवचं. बांध तुम्ही नामदेवचं काम येवण आहे का? थांबा तुम्ही. आता भांडं फुटते ना. चोरीच्या म्हशी आहेत ना त्या, मामाच्या म्हशी आहेत ना त्या. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं त्यानं. मामानं गुतुल्याच्या गयात ह्या. थांबा आता भांडं फुटते नाम्याचं. आता घरावर गोटे जात नाम्याच्या. राजा मुंशीराम भाऊ म्हशीला टापाच राजा. 1,20,000 काही पुरल्या राजा, पण काही पुरल्या बा. एवढ्या स्वस्त्या म्हशी भेटल्या कशा कार बाया नामदेवले. पण या नामदेवला काय ना काय माझ्याच आहे बा. काय ना काही साधनू काय बा. याला प्रत्येक गोष्टी अशी सस्ती मस्तीच भेटते ना हो. कोणतीही गोष्ट सांगा तुम्ही. हो लयच गोड बोलायला का. चला वाडग्यात जाऊ आपण. पाहून दूध किती देतात, काय कसं काय म्हशी काय आहेत. चला कोण्या गावच्या आहेत काय आहेत आपले लागले तर आपण घेऊन येऊ मग. चला चला बा मुंशीराम भाऊ. मित्र आता पा कशी रंगत आहेत पुढे तर. आता ह्या म्हशी आहेत चोरीच्या. पुढे पा काय होते तर. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा.